विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेत गणित विषयातील पहिला घटक संख्याज्ञान यावर पहिला सराव संच आज आपण पाहूया. बघा, सराव संच 1.1 प्रश्न पहिला. 69,83,514 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशी लिहितात. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमधून. तर पहिल्या संख्येमध्ये 3 हा मराठी आलेला आहे म्हणून नाही. दुसऱ्या संख्येमध्ये मराठीमध्ये 6 आलाय म्हणजे देवनागरी लिपीत आलाय. तिसऱ्या संख्येमध्ये देखील 9 देवनागरी लिपी म्हणजे मराठीमध्ये आलाय. चौथ्या संख्येमध्ये नाही म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असेल 4. 69,83,514. आता प्रश्न दुसरा. 1,02,759 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात याचा अर्थ मराठीमध्ये कशी लिहितात. पहिली आहे का? नाही, पहिला इंग्रजीमध्ये आहे. दुसरा, याच्यामध्ये देखील एक इंग्रजी आलेला आहे. याच्यामध्ये आला 1,02,759 सर्व देवनागरी लिपीत अंक आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. 5,439 या संख्येतील शतक स्थानचा अंक देवनागरी लिपीत लिहा. शतक स्थानचा अंक काय आहे? 4. आता याच्यामध्ये हा आहे देवनागरी लिपीत आणि हा दिला का दुसरा? नाही, दिलाच नाही दुसरा म्हणून पर्याय क्रमांक 2. आता नंतर 27,983 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असे लिहितात. हजार स्थानचा अंक काय आहे? 7 आहे. इथं पर्याय क्रमांक 1च आहे. या संख्येत हजार स्थानच्या अंकाला हजार स्थानला 7च आहे आणि पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 3 अंकी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 100 आहे. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. इथं 2 पर्याय दिले बघा, 100 पण आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये 100 आले. आता 5,232 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात अशी लिहितात. देवनागरी संख्या चिन्हामध्ये कोणती लिहायची? 5,232, 5,322, 5,232, 5,232, 5,232 सगळ्याच आहेत. पण याच्यामध्ये इंग्रजीमध्ये आहे, ही एक आहे अशी 5,232. याच्या सगळे अंक मराठी म्हणजे देवनागरी लिपीत आहे म्हणून ही पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये थोडा हे होते बघा, 2 मध्ये फरक आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. 450 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात अशी लिहितात. 450 म्हणजे 450 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. 75,003 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल म्हणजे इंग्रजीमध्ये कशी लिहाल? 75,003 पर्याय क्रमांक 2. सोपं आहे. 89,450 या संख्येतील दशक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. दशक स्थानचा अंक काय आहे? 5 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. 78,911 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहा. 78,911 मराठीमध्ये पहा कुठे? 78,911. 78,911 पर्याय क्रमांक 3. 88,088 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. इंग्रजीमध्ये लिहा म्हणले. ही नाही. पर्याय क्रमांक 4. 88,088. जॉनने 1.25 लाख रुपये किमतीची दुचाकी विकत घेतली. ही रक्कम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हणजे इंग्रजीमध्ये लिहा. 1.25 लाख म्हणजे 1,25,000 हे लक्षात आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. घड्याळात 12 वाजले हे रोमन मध्ये असे लिहितात. घड्याळ प्रत्येकाच्या घरी आहे. 12 पर्याय क्रमांक 4. 10+2. नंतर सुधाकरने 13 रुपयाचा एक पेन व 5 रुपयाची एक पेन्सिल घेतली. 13 रुपयाचा एक पेन, 13 रुपये आणि 5 रुपयाची पेन्सिल म्हणजे 18 रुपये. तर त्याने एकूण किती खर्च केले?
खालील पर्यायामध्ये 18 कोणता आहे पहा. 10 आणि हे पर्याय क्रमांक 3. VLXC ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहा. मग सर्वात लहान कोणती लिहावं लागेल, आधी लिहावं लागेल, नंतर चढत्या क्रमाने लिहावं लागतील. याच्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे V, त्याच्यानंतर आहे X, त्याच्यानंतर आहे L, त्याच्यानंतर आहे C, म्हणून पर्याय क्रमांक 4. L - XV. L म्हणजे किती आहे आता 50. 50 वजा, बघा इथं बघा, असं लक्षात येत नसेल तर असं करायचं मराठीमध्ये. आणि XV म्हणजे 15. किती आले 35 आले. पर्याय कोणता आहे बघा, हा पर्याय क्रमांक 4. 10 10 10 20 25. इथं X म्हणजे 10, XV म्हणजे 15, 15 आणि 10 25, XX म्हणजे 20, 25 आणि 20 45, LV 55, LV पर्याय क्रमांक 4. आता इथं X अधिक XV, X म्हणजे 10 अधिक XV म्हणजे 15, किती झाले 25, वजा XI म्हणजे 11. उत्तर किती येईल 14. कशात आहे 14 बघा, XIV म्हणजे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.